नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस पाटील तसेच पोलीस भरती जिल्हा न्यायालय जे की इम्पॉर्टंट असे क्वेश्चन वारंवार आपल्याला सरळ सेवेमार्फत विचारले जातात, ते आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि जे आतापर्यंत क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्यातूनच आपण हे क्वेश्चन घेतलेले आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, राम वाचतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर मित्रांनो, राम कशाचं काम करतोय मित्रांनो, याच्यातून आपल्याला काहीतरी अर्थ निर्माण होते, म्हणून आपलं इथं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, संकेतार्थ. प्रश्न आपला दुसरा, बालगंधर्व म्हणून कोणास ओळखले जाते. ऑप्शन 1, रामभाऊ कुंदळकर. ऑप्शन 2, आनंद माटे. ऑप्शन 3, विष्णुपुत्र कोमकाळे. ऑप्शन 4, नारायण राजहंस. मित्रांनो, बालगंधर्व म्हणून नारायण राजहंस यांना आपण ओळखतो मित्रांनो. प्रश्न आपला तिसरा, पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता. मित्रांनो, हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पळून जाणे. स्वाधीन करणे म्हणजे त्याग करणे, माघार घेणे, खराब करणे, हे वेगळे वेगळे अर्थ आहेत, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पोबार करणे म्हणजे पळून जाणे. प्रश्न आपला तिसरा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी या ओळीमध्ये अलंकार कोणता आहे म्हणून आपल्याला ओळखायचे मित्रांनो. मित्रांनो, इथं काय केलंय की सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी, मित्रांनो स्वतःला म्हणजे एखाद्या व्यक्तीला पावसाळ्याची नभापरी म्हणजे आकाशाची उपमा दिलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, उपमा अलंकार होतो मित्रांनो इथं. प्रश्न आपला पुढचा, सूर्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा मित्रांनो. तर मित्रांनो, सूर्याला आपण भास्कर पण म्हणतो, दिनकर पण म्हणतो आणि रवी पण म्हणतो, परंतु सुधाकर हा आपण म्हणत नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे, इथं आपल्याला विचारलं की समानार्थी नसलेला, म्हणून योग्य उत्तर आहे आपलं सुधाकर. प्रश्न आपला पुढचा, मराठीतील दर्पण या वृत्तपत्राचे संपादक कोण. तर मित्रांनो, जे की दर्पण आपलं जे की मराठीमध्ये काढलं होतं मित्रांनो, त्याचे बाळशास्त्री जांभेकर आहेत मित्रांनो. यांनी हे वृत्तपत्र सुरुवातीला चालू केलं होतं मित्रांनो, मराठीतील पहिले वृत्तपत्र मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, चांगुलपणा या नामाचा प्रकार कोणता आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चांगुलपणा एक प्रकारचा भाव आहे मित्रांनो, म्हणून तो आपला योग्य उत्तर जे आहे ते आपलं भाववाचक नाम आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा, आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेला आहे. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, जो की आशिया खंडातील सर्वात सौर ऊर्जा प्रकल्प सध्या महाराष्ट्रात शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि तो जो आहे तो धुळे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. नाही तर तुम्ही म्हणता पुणे, कारण की पुणेमध्ये सुद्धा एक शिवाजीनगर आहे, परंतु धुळे जिल्ह्यामध्ये हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोठे अस्तित्वात आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, योग्य उत्तर आपलं जे काही
ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. परंतु 29वी कोणची महानगरपालिका आहे मित्रांनो? तर जालना ही 29वी महानगरपालिका आहे मित्रांनो. हे पण ध्यानात राहू द्या मित्रांनो, कारण की हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, सन 2017चा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट म्हणून कोणाला हे झालेलं आहे मित्रांनो? 2017चा ऑस्कर जो काही चित्रपट असतो पुरस्कार भेटलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे की ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर आहे. मूनलाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कारने सन्मानित केलेलं आहे मित्रांनो. आपला प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील टिंबटिंब या सुप्रसिद्ध संतांची कवने शीख लोकांच्या पवित्र ग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट करण्यात आले मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे की ऑप्शन नंबर आपलं 3 योग्य उत्तर आहे मित्रांनो. संत नामदेव यांचे जे की सुप्रतिष्ठ संतांचे शीख लोकांच्या जे काही पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा कवने ह्या म्हणजे आपण तिथं काय म्हणू शकतो की तिथं ॲड केलेलं आहे मित्रांनो, समाविष्ट केलेलं आहे इथं, जे की शीख गुरूंचे जे काही ग्रंथ आहे त्यांच्या गुरुमध्ये. प्रश्न पुढचा आपला, सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर मित्रांनो आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके 13 आहेत मित्रांनो. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणते धार्मिक ठिकाण सोलापूर जिल्ह्यात नाही? तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणतं ठिकाण नाही धार्मिक स्थळ? तर पंढरपूर नाही, अक्कलकोट नाही आणि बार्शी पण नाही मित्रांनो. पण आपलं योग्य उत्तर आहे तुळजापूर. म्हणून आपलं योग्य ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. तर प्रश्न आपला 47वा, भारताचे 14वे राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो आपले जे की भारताचे 14वे राष्ट्रपती हे ऑप्शन नंबर आपलं 4 योग्य उत्तर आहे मित्रांनो. रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत मित्रांनो. प्रश्न 48वा, पाण्यात विरघळणारा टिंबटिंब रंगहीन व उग्रवास असणारा वायू कोणता आहे? तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. सल्फर डायऑक्साईड ह्या आपला पाण्यात विरघळणारा रंगहीन व उग्रवास. आपला प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो आपलं रायगड जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग आहे. प्रश्न आपला पुढचा, महान भारतीय कलावंत राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या कलेशी संबंधित आहे? तर मित्रांनो जो की महान भारतीय कलावंत जो की राजा रवी वर्मा हा जो होता तो चित्रकला या कलेशी संबंधित होता मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, 2017ची स्वच्छता शक्ती राष्ट्रीय महिला सरपंच परिषद कोणत्या शहरात आयोजित केली होती? तर मित्रांनो जे की 2017ला जे की सरपंच महिला जिल्हा परिषद आयोजित केली ती गांधीनगर या शहरामध्ये आयोजित केली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला, चिपको आंदोलनाशी खालीलपैकी कोण व्यक्ती संबंधित आहे? तर मित्रांनो चिपको आंदोलन जे की महात्मा गांधींच्या काळामध्ये झालं होतं मित्रांनो, ते आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 नवीन पटनायक हे व्यक्ती त्या आंदोलनाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आपला,
एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या भूधारकांना खालीलपैकी कोणत्या गटात होतो मित्रांनो समावेश त्यांचा? तर मित्रांनो 1 हेक्टरपेक्षा ज्यांना काही जमीन कमी आहे तर अशा लोकांचा समावेश सीमांत भूधारक म्हणून आपण त्यांना म्हणलं जातं मित्रांनो. परंतु आता नवीन अल्प भूधारक म्हणून सुद्धा म्हणलं जातं मित्रांनो. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सीमांत भूधारक. प्रश्न पुढचा आपला पिकांच्या मुळाशी कार्यरत राहून हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य कोणत्या प्रकारे विषाणू करतात? तर मित्रांनो जे की पिकांना जे काही मुळाशी राहून नत्र वगैरे जे काही जमिनीतून पानापर्यंत किंवा आपल्या शरीरात पोहोचलं जातं मित्रांनो ते बायजेरिकिया किंवा एझोस्पिरिलम एझेबॅक्टर या मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. यापैकी या सर्व तिन्हींच्या मार्फत आपल्याला शरीरात जे काही पिकांच्या मुळापासून ते हवेतील नत्रांचा पिकांना नत्र उपलब्ध करून देण्याचं काम हे 3 करतात मित्रांनो. तिघं पण करतात म्हणून आपलं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. प्रश्न पुढचा आपला पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास ओळखतो? तर मित्रांनो पाणी पंचायत या संकल्पनेचे आपण विलासराव साळुंखे यांना आपण जनक म्हणून आपण ओळखतो मित्रांनो. प्रश्न पुढचा कोणत्या पंचवार्षिक योजनेनुसार उद्योगांच्या खाजगी आणि सार्वजनिक असे विभाजन करण्यात आले आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या नुसार उद्योगांचे खाजगी आणि सार्वजनिक असे विभाजन करण्यात आलेले मित्रांनो. प्रश्न पुढचा देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या? तर मित्रांनो जे की आपला भारत देश स्वतंत्र झाला मित्र 1947ला 50ला आपलं संविधान लागू झालं आणि त्यानंतर 1952ला सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वर्षी देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पुढचा प्रश्न दूरदृष्टीच्या पडद्यावरील चलचित्र हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 1 दृष्टी सातत्यामुळे आपलं जे काही दूरदर्शनच्या पडद्यावर चित्र दिसतं मित्रांनो तो एक त्याचा प्रकार आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा सजीवातील श्वसनक्रिया ही कोणती क्रिया म्हणून ओळखली जाते? तर मित्रांनो सजीवातील जी की श्वसनक्रिया आहे ती आपण चलक्रिया म्हणून आपण ओळखली जाते. प्रश्न आपला पुढचा पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणून खालीलपैकी कोणत्या अंगाचा उल्लेख केला जातो? तर मित्रांनो जे की पेशीचं केंद्र असतं पेशीच्या केंद्राला आपण तंतुकणिका म्हणून सुद्धा आपण ओळखलं जातं आणि तोच एक अंगकाचा उल्लेख म्हणून आपण केला जातो मित्रांनो. प्रश्न पुढचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा डार्विन यांनी मांडला होता. ऑप्शन नंबर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा नर बेडकाच्या तुलनेत मादी बेडकात खालीलपैकी कोणता अवयवाचा अभाव असतो? तर मित्रांनो जे की नर आणि बेडूक आणि मादी बेडकात जर त्याचा जो काही कोणता अभाव असतो तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं ऑप्शन नंबर 2 ह्यो वृक्क हे अवयव कमी असतो आणि त्या नर आणि मादीमध्ये बेडकाच्या. प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर मित्रांनो कर्करोग टीबी रोग क्षयरोग आणि इन्फ्लुएन्झा. तर मित्रांनो टीबी हा संसर्गजन्य आहे मित्रांनो क्षयरोग आहे इन्फ्लुएन्झा आहे मित्रांनो. तर म्हणून आपलं योग्य उत्तर आहे कर्करोग हा ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर आहे मित्रांनो.
आपला पुढचा प्रश्न, डोळ्यांच्या कोणत्या मूलद्रव्याच्या नेत्रभिंग अपारदर्शक होते? तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मोतीबिंदू हे डोळ्याच्या मूलद्रव्याच्या नेत्रभिंगाचे अपारदर्शक होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलद्रव्याचा अर्थ आयुष्यकाल सर्वात आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे की मूलद्रव्याचा अर्थ आयुष्यकाल सर्वात कमी आहे, तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो थोरियम हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? तर मित्रांनो पहिलं जे काही अधिवेशन झालं मित्रांनो 28 डिसेंबर 1885ला ते मुंबई या ठिकाणी झालं मित्रांनो. आणि हे जे काही पहिले अध्यक्ष होते मित्रांनो रासबिहारी बोस हे आपले जे की 28 डिसेंबर 1885 रोजी जी की सभा पडली ती मुंबई या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आपला, 1857च्या उठावाचा प्रसार भारताच्या कोणत्या भागात सर्वाधिक होता मित्रांनो? तर आपलं योग्य उत्तर मित्रांनो